म्हणत नाही की मला हे सोडायचंय, असं कधीच म्हणत नाही की मला हे सोडायचंय आणि मला हे करायचं नाही, असं कोणी म्हणणार नाही. जसं आजारी पेशंट म्हणतो ना की मला काहीच झालेलं नाही, मला काहीच झालेलं नाही, फक्त आपल्यालाच माहित असतं का याला काय आजार आहे म्हणून. तस त्या पद्धतीचं व्यसन जो करतो ना तो कधीच म्हणत नाही मला व्यसन सोडायचंय. पण ज्याच्या सभोवतालचे जे असतात व्यक्ती असतात त्यांना वाटतं की यांनी हे व्यसन सोडावे म्हणून, आणि ते व्यसन सोडल्यानंतर त्याचा संसार प्रपंच सगळं व्यवस्थित चालणार आहे. परंतु त्यालाही कळतं सोडायचं असतं पण ते सुटत नाही, त्याचं मेंदूपासून त्याला ती आज्ञा मिळत नाही किंवा त्याला इच्छा होत नाही तशी का ते सोडा. तो प्रयत्न करतो पण होत नाही. मग अशा गोष्टीला आपण त्यांना एक पुण्याचं काम म्हणून याच्याकडे बघायचंय का आपल्यामुळे कोणाचा तरी संसार वाचणार आहे या दृष्टीने आपण विचार करायचा आहे. आणि त्यांच्या घरातले जे कुटुंबातली जे मुलगा मुलगी असतील त्यांनाही 2 घास सुखाचे खायला मिळतील ह्या दृष्टीने विचार करून आपण हे जे प्रोडक्ट आहे त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोच करायचंय, त्यांना द्यायचंय. आपल्याकडे जे आहे व्यसनाधीन जे लोक आहेत त्यांना ते व्यसन सोडण्यासाठी आपण त्यांच्या घरच्यांपर्यंत कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना सांगायचं हे आपल्याला पाण्यातून 10 थेंब किंवा जेवणाच्या याच्यातून 10 थेंब जरी दिले तरी त्यांना काहीही कळणार नाही. ज्यावेळेस ते व्यसन करायला जातील त्यावेळेस ते व्यसन जे करणार आहे त्यांना त्याची चव लागत नाही, एवढं लागली नाही म्हणजे ते घेणार नाही, मग तेवढेच त्यांची बचत होणार आहे.